स्नेनिस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं जो GR आपल्याकडे फिरत आहे आणि यावरती युट्यूबला सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. या संदर्भात मी अपडेट देण्यासंदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत असतो. शिक्षणासंदर्भातील, उच्च शिक्षणासंदर्भातील इतर जे काही गोष्टी आहेत, वसतिगृह असेल किंवा DAT असेल, DBT असेल किंवा स्वयं असेल, आधार योजना असेल, अशा विविध योजनेच्या संदर्भात आपण कायमस्वरूपी व्हिडिओ बनवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक GR आपल्याला फिरताना दिसत आहे की 4 वर्ष आपल्या शिक्षण म्हणजे जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांचा रोजगार जो आहे, रोजगाराचा कालावधी आहे हा 4 वर्ष वाढवण्यात आलेला आहे. आणि हा GR आपल्या सर्वांना माहिती आहे की हा GR फेक आहे. 5 तारखेपासून महाकुंभ मेळावा म्हणजेच आंदोलन हे नाशिकमध्ये गोदावरीच्या काठी होतं. बाळाजी चाकुणकर, आपले हबप तुकाराम बाबा आणि इतर जे विद्यार्थी होते, युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि या आंदोलनाचं नेमकं काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून लाडका भाऊ योजना, पहिल्यांदा लाडकी बहीण योजना ही शासनाने सुरू केली आणि त्यानंतर लाडका भाऊ ही योजना शासनाने सुरू केली. जे युवा वर्गांसाठी होती, 10वी पास असणारे किंवा ITI झालेले विद्यार्थी असेल, डिग्री झालेले विद्यार्थी असेल, व्यावसायिक शिक्षण झालेले विद्यार्थी असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना खाजगी किंवा सरकारी ठिकाणी ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी यांना रोजगार दिलं जाणार होतं आणि रोजगार सुद्धा दिलं जात आहे. आणि यानंतर त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करू किंवा आम्ही रोजगार देऊ असं खुद्द मंगळप्रभात लोढा आणि एकनाथजी शिंदे, देवाभाऊ या सर्वांनी या ठिकाणी बोललेलं होतं. परंतु दिलेलं वचन यांनी पाळलेलं नाही, कारण हे जाणीवपूर्वक आपल्या युवा वर्गांची फसवणूक केलेली आहे हे या ठिकाणी चक्क दिसत आहे. आणि हा जो GR आहे हा फेक GR विद्यार्थ्याच्या संपूर्ण जिकडे तिकडे हा पसरलेला आहे. आपल्याला माहिती आहे, कोणती GR ची असेल किंवा एखादी कॉपी काही असेल तरी डेट बदलवून ती फेक पसरवली जात असते. मागच्या वेळेला 10 ते 15 दिवसापूर्वी पोलीस भरतीच्या सुद्धा संदर्भात सुद्धा तसंच पसरवलेलं होतं, जे की 30 तारखेपासून नाही तर ते 28-29 तारखेपासून ते पोलीस भरतीचं जाहिरात येईल आणि सुरू म्हणजे आलेले आहे. असे जे फेक नेरेटिव्ह पसरवले जात असते. त्यामुळे हे जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत ते युवा कार्य प्रशिक्षणार्थीची व्यथा आपण स्वतः ऐकलेली आहे. युट्यूबच्या चॅनलला सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे रडलेले आहेत विद्यार्थी, कारण भावनिक झालेले आहेत, कारण सरकारने चक्क त्या ठिकाणी रोजगार देतो असं म्हटलेलं होतं. आणि हा महत्वाचा विषय आहे की सरकारला आपले जे युवा विद्यार्थी होते यांनी ही लाडका भाऊ योजना सुरू करा असं म्हटलेलं नव्हतं. कोणत्याही विद्यार्थ्याने, कोणत्याही संघटनेनं ही मागणी केलेली नव्हती. कोणत्याही विद्यार्थ्याने मागणी केलेली नव्हती की आम्हाला प्रशिक्षण द्या आणि आम्हाला आस्थापनेमध्ये तिथंच रोजगार द्या. हे कोणी केलेलं होतं? हे सरकारने स्वतः म्हणलेलं होतं, स्वतःची पोळी भाजण्यासाठी. आणि सर्वात वाईट परिस्थिती कोणाची आहे आता तर आपली आहे. आपल्याला रडावं लागतं. म्हणजे यांनी एक गाजर दाखवलं नसतं तर आपल्याला रडण्याची वेळ आली नसती. यांनी जर म्हटलं असतं की रोजगार आम्ही देऊ शकणार नाही किंवा रोजगार देतो असं जर यांनी म्हटलं नसतं तर आम्ही रोजगार मागितला नसता. हे प्रत्येकाची वेळ आहे. यांनी जर म्हटलं असतं की 6 महिने प्रशिक्षण घ्या, 5 महिने प्रशिक्षण घ्या, 6 महिन्याची डिमांड का केली? याच्या मागचं कारण की आम्हाला हे कायम करतील, आम्हाला 6 महिन्यानंतर कायम तरी करतील, आम्हाला कुठे ना कुठे तरी रोजगार मिळेल. ही प्रत्येक विद्यार्थ्याला लागलेली चाहूल आहे. प्रत्येकाला वाटतंय की आम्हाला त्या ठिकाणी रुजू करून घेतलं पाहिजे, आम्हाला कुठे ना कुठेतरी आस्थापनेमध्ये जॉईन करून घेतलं पाहिजे. हे बोललेले शब्द त्यांनी पाळणं गरजेचं आहे. ही झाली बाजू आपण युवा कार्य प्रशिक्षणार्थी. काही विद्यार्थी कमेंट देत असतात की परीक्षाच घेऊ नये, हेच करू नये, यांना विनायाने कसं काय रोजगार देता येईल. बरोबर आहे. हे दुसरी बाजू एक लक्षात घ्यायचं आहे. त्यांची सुद्धा बाजू ही बरोबर आहे की त्यांना असं वाटतंय की या छोट्या मोठ्या नोकरी असेल, कोणतीही नोकरी असेल तर चपराशापासून नोकरीला परीक्षा द्यावं लागते. आणि हे विद्यार्थी फक्त 12वी किंवा 10वी पास झालेले आहे किंवा ITI झालेले आहेत किंवा व्यावसायिक कोर्स केलेला आहे, ही परीक्षा पास होण्यापर्यंतही जात नाहीत. पण त्या ठिकाणी जर प्रशिक्षण घेत असतील ना, तिथंच जर जॉईन होत असतील तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते असं त्यांचं म्हणणं आहे. हे सुद्धा मत बरोबर आहे.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी सांगत असतात, खाली म्हणत असतात यांना फुकट नोकरी पाहिजे. फुकट नोकरी पाहिजे नाही, शासनाने हे म्हटलं म्हणून ते डिमांड करताय, म्हणून हे मागण्या करताय, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे आणि हे जे विद्यार्थी युवा कार्य प्रशिक्षणार्थी मागणी करत आहेत हे सुद्धा बरोबर आहे. का तर हेच गाजर कोणी दाखवलं होतं? शासनाने दाखवलं होतं. आणि याच शासनावरती विश्वास जर ठेवून एखाद्याला मत दिलं असेल तर त्यांनी स्वतः विचार करायचा आहे की तुम्ही कोणत्या माणसाला मत दिलं हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही याला भूलतापा पडून जर तुम्ही मतदान केलं असेल तर आपण चुकलो हे नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा रडताना आपण पाहिलं त्यावेळेला तुम्हाला समजलं असेल की आपण चूक केली, आपल्याला शासनाने फसवलं आहे. बरोबर, फसवलं आहे हे समजलं, नंतर ही चूक पुन्हा, परंतु ही जर चूक झाली असेल तर शासनाने ही योजना बंद करताय की नाही करताय हे त्यांचा प्रश्न आहे. जर बंद करत नसेल तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा लढा हा कायमस्वरूपी सुरू राहील आणि तो कशासाठी सुरू राहील तर रोजगार मिळवण्यासाठी सुरू राहणार आहे. मग त्यात जागा निर्मिती असेल किंवा इतर बाबी असेल. आणि जे विद्यार्थी कमेंट देत आहेत की या विद्यार्थ्यांना फुकट रोजगार परीक्षा द्या, सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमची पण मागणी बरोबर आहे. एक तर ही योजना बंद व्हायला पाहिजे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नाही तर विद्यार्थ्यांची जी मागणी आहे GR नुसार, शासन निर्णयानुसार, तर ती मागणी अत्यंत बरोबर आहे. हे शासनाने स्वतः समजायला पाहिजे. कारण चूक कोणी केली तर विद्यार्थ्यांनी चूक केली नाही, युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी चूक केलेली नाही, तर शासनाने चूक केली की त्यांनी खुद्द त्या ठिकाणी बोललेले आहे की आम्ही त्याच आस्थापनामध्ये विद्यार्थ्यांना काय देऊ? रोजगार देऊ. त्यामुळे चूक शासनाची आहे, युवा कार्य प्रशिक्षणार्थींची नाही. त्यांना आपण बोलू शकत नाही. म्हणून यात तुम्हाला वाटतं तर जे म्हणणारे विद्यार्थी आहेत त्यांनी याच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे. शासनाला त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. शासनाला हे जाणीवपूर्वक दाखवून द्यायला पाहिजे की तुम्ही युवा कार्य प्रशिक्षणार्थीची फसवणूक करताय. ह्या रोजगार देतो म्हणून त्यांना गाजर दाखवून, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करायचं आहे. युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्यांच्या पद्धतीनं रोजगारासाठी काम करतायत. ह्या दोन्ही बाजू मी तुमच्या समोर मांडलेल्या आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. हा GR फेक आहे हे जाणीवपूर्वक सांगतोय, समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या जखमेवर मीठ चोळण्याचा कोणीतरी प्रकार करताय, आपलेच कोणीतरी विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला मुदतवाढ पाहिजेच नाही, आपल्याला आता रोजगार पाहिजे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही बाजू मी मांडलेल्या आहे. अभ्यास करणारे विद्यार्थी, जागा आणि नोकरी, दुसरी बाजू युवा कार्य प्रशिक्षणार्थी, शासन निर्णय आणि त्यांची मागणी. या दोन्ही बाजू, शासन निर्णय रद्द होणं आणि विद्यार्थ्यांसाठी न मागितलेली मागणी शासनाच्या माध्यमातून पूर्ण केलेली तर त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अन्यथा हा GR रद्द करणं ही एक दुसरी मागणी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.